आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत। शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। मतदानानंतर ईव्हीएमला हार घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी हा गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता आहे। त्र्यंबकेश्वरमधल्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातल्या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला होता। शांतिगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएमला हार घातलेला होता। या सगळ्या प्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी हा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, काय नेमकी माहिती? अजिंक्य, त्र्यंबकेश्वरमधील कला, साहित्य, विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर शांतिगिरी महाराज यांनी आज सकाळला 7 वाजता मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर त्यांच्या बोटाला अधिकाऱ्यांनी शाही लावल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये जो हार होता तो त्यांनी ईव्हीएम वर घातला आणि ते बाहेर पडले। कुठेतरी हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याच्या प्राथमिक तपासामध्ये निदर्शनामध्ये आलं। ठीक आहे तुषार, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।